थंडीमध्ये खारीक खोबऱ्याचे लाडू सगळेजण बनवून खातात. तर लाडू बनवण्यासाठी 1/4 किलो खोबरं आणि 1 किलो खारीक एवढी मी दळून घेतलेली आहे. याच्यासाठी पाक बनवायचा आहे. तर 1 ग्लास एवढं तेल घेतलेलं आहे मी आणि तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत खारीक खोबऱ्यामध्ये काजू, बदाम जे काही तुम्हाला डिंक वगैरे टाकायचं आहे सोप ती टाकून घ्यायची, जे आपल्याला पदार्थ आवडतात ते. आता तेल गरम होते तोपर्यंत मी गूळ पण फोडून घेतला होता, कारण आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे. तेल गरम झालं की त्या गरम तेलामध्ये गूळ टाकायचा आणि जोपर्यंत पूर्ण गूळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करत राहायचे. गूळ खाली चटकू नये म्हणून सारखं ढवळत राहायचं, जेणेकरून खाली गूळ करपणार नाही. आणि पूर्ण गूळ हा मेल्ट झाला की 2 ते 3 मिनिट उकळवून घ्यायचं आणि खारीक खोबऱ्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं. पूर्ण खोबरं जे आहे ते ओलसर होईपर्यंत मिक्स करायचं आणि गरम गरम आहे तोपर्यंतच लाडू वळून घ्यायचे. तर थंडीमध्ये